नमस्कार। आज आपण एक वाटी ज्वारीचे पीठ आणि टोमॅटो पासून मस्त खमंग धिरडे बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 2 टोमॅटोच्या मोठ्या फोडी कापून घेतल्या आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या। यातच 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, थोडंसं अद्रक, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि 1 चमचा जिरं घ्यायचं। आता यात पाणी न घालता हे असंच मिक्सरला वाटून घ्यायचं। याची जाडसर पेस्ट करायची। बघा अशा प्रकारे। आता यात अर्धी वाटी भिजवलेले पोहे घालायचे, अर्धी वाटी रवा आणि 1 वाटी ज्वारीचे पीठ घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ आणि आता यात पाणी घालून याचे बॅटर तयार करायचं। 1 ते 1.5 वाटी पाणी घाला। आता हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं। याचे बॅटर तयार करायचं। बघा अशा प्रकारे थोडं घट्टच बॅटर केलं। आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि यात भरपूर कोथिंबीर घालायची। कोथिंबीरमुळे धिरडे चवीला खूप छान लागतात। कोथिंबीर यात मिक्स करून घ्यायची आणि आता यात मी टोमॅटोचे छोटे फोडी कट करून घालते। यामुळे धिरडे छान दिसणार। आता आपण याचे लगेच धिरडे बनवून घेऊयात। यात सोडा इनो काहीच घालायचं नाही। तर इकडे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता। तवा गरम झाला की तव्याला आधी तेल लावून घ्यायचे। त्यानंतर 1 चमचा बॅटर घेऊन तव्यावर असं पसरवून घ्यायचं। धिरडे तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची, यामुळे धिरड्यावर जाडी छान पडते। धिरडे वरच्या बाजूने सुकलं की यावर तेल लावून घ्यायचं आणि पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं। बघा छान जाडी पडली आहे। दोन्ही बाजूने धिरडे छान खमंग भाजून घ्यायचं। आणखी एक धिरडे बनवून दाखवते। तुम्हाला पाहिजे त्या आकारात लहान मोठ्या आकाराचे धिरडे बनवू शकता। हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे पचायला हलके आहे, शिवाय वजन कमी करण्यास मदत होते। याच प्रकारे सगळे धिरडे भाजून घ्यायचे। तर इथे मी 2 धिरडे बनवून घेतले आहे। हे तुम्ही नाश्त्याला बनवा किंवा जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। हे धिरडे लोणच्या सोबत, चटणी सोबत किंवा कोणत्याही भाजी सोबत खाऊ शकता। पटकन तयार होतात, खूप टेस्टी लागतात। एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार। आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा। त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा।